सर्वप्रथम आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचा मी आभार मानतो. अगदी शॉर्ट नोटीसवर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही सर्वांनी या प्रकरणाची सत्यता समजून घेण्यासाठी मी जी तुम्हाला साथ घातली, जी हाक दिली, त्याच्यासाठी तुम्ही अत्यंत कमी वेळेमध्ये प्रकरणाची सत्यता समजून घेणं गरजेचं आहे, त्याला जे प्राधान्य दिलं त्यासाठी सगळ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या सगळ्या पत्रकार मित्रमैत्रिणींचा मी आभार मानतो. मी चैतन्य महाराज वाडेकर, गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी, संत साहित्याचा अभ्यासक, या नात्यानं कीर्तनकार म्हणून संबंध महाराष्ट्राच्या राज्य पातळीवर किंबहुना राज्याच्या बाहेरही वारकरी वाङ्मयाचा आणि संत साहित्याचा प्रचार करतोय. प्रचंड प्रतिसादामध्ये एक युवा वर्गाचं प्रतिनिधित्व करण्याची जी संधी मला युवा वर्गाने दिली आणि जे प्रेम मायबाप जनतेकडून मला एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून मिळते, जो श्रोता मी मिळवलेला आहे, तर हा श्रोता पाहता आणि वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व पाहता माझी सुद्धा एक नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी उरलेली बघायला मिळते. की कोणत्याही प्रकारची कृती माझ्या हातून होत असताना समाजातला एक सुज्ञ नागरिक, एका विशिष्ट घटकाचं आणि विशिष्ट क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत असताना मी कोणत्याही गैर कृत्याचं समर्थन करू नये, अशा प्रकारची सुद्धा एक नैतिक जबाबदारी माझ्यावर येऊन पडते, याची मला पूर्ण कल्पना आहे. गेल्या काही वर्षातलं आणि गेल्या काही दिवसातलं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आपण सगळेजण जाणत आहात. रोजच नव्यानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या माध्यमातून सामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या आणि सामान्य जनतेला पिडणाऱ्या ज्या काही चुकीच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी रोजच समाजात वेगवेगळ्या स्तरातून बाहेर पडतात, त्या सगळ्या गोष्टी आणि बातम्या ऐकून आपलं मन उद्विग्न होतच असेल, अगदी तुमचं सुद्धा. आणि वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत असताना एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं जेव्हा मी युवा वर्गाला संबोधित करतोय, मार्गदर्शक या भूमिकेतून विचार मांडत असतो, तेव्हा माझ्यावर सुद्धा एक सामाजिक जबाबदारी येऊन पडते की मी सुद्धा समाजातल्या कोणत्या विशिष्ट घटकाला त्रास होत असेल, कोणी त्यांची मुस्कटदाबी करत असेल, प्रस्थापित व्यवस्थेच्या नावाखाली त्यांच्या आधाराने कोणी गळचेपी सामान्यांची करत असेल, तर माझ्यावर ती सुद्धा जबाबदारी की त्यालाही मी वाचा फोडली पाहिजे. परंतु असं करत असताना, या भूमिकेनं प्रामाणिकपणे काम करत असताना एका गोष्टीनं मी प्रचंड हादरून गेलेलो आहे की माझंच कुटुंब सुरक्षित नसेल, माझ्याच कुटुंबाच्या बाबतीत जर प्रशासनाच्या, शासनाच्या किंवा प्रस्थापित व्यवस्थेच्या या जर गंभीर चुका जर होत असतील आणि माझ्याच कुटुंबाला मी सुरक्षित ठेवू शकत नसेल, माझ्याच कुटुंबातल्या या गैरकारभाराच्या गोष्टी मी बाहेर काढू शकत नसेल, तर मी समाजाला काय खात्री देणार की मी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकेल. आणि जेव्हा मी सुरक्षित नाही, माझं कुटुंब सुरक्षित नाही, तेव्हा मी ही शाश्वती नैतिकतेनं देऊ शकत नाही की सगळं काही व्यवस्थित आहे. तर आता मुद्द्यावर येतो. गेल्या 2-3 दिवसापासून समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या जे काही न्यूज पोर्टल असतील, टीव्ही चॅनल असतील, काही पेजेस असतील, सोशल मीडिया असेल वगैरे वगैरे, या सगळ्या माध्यमातून माझ्याविषयी अत्यंत चुकीच्या, अत्यंत स्क्रिप्टेड आणि अत्यंत बदनामीच्या हेतून ज्या काही मुद्देसूद हेतुपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या त्या मी पाहिल्या आणि मला धक्का बसला. मी पाहिलं की मी माझं दिनचर्या सांभाळत असताना, मी माझं प्रामाणिकपणे रोजचं काम करत असताना जर अचानक अशी एखादी बातमी माझ्या कानावर येऊन पडतीये की मी कोणता गुन्हा केलाय आणि त्या गुन्ह्यात मला अटक वगैरे झालेली अशा ज्या बातम्या येत आहेत, गुंडांचा आधार वगैरे, वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीला हे शोभतंय का वगैरे वगैरे, मला आता त्या बातम्यांचा परिपाठ तुमच्या समोर वाचायची गरज नाही. तुमच्यातलेच काही जणांनी ते दिल्याही असते, तुम्ही तुमचं काम करताय. फक्त पत्रकारांनी त्याची खातरजमा करणं गरजेचं होतं, ती झाली नसेल तो भाग वेगळा. परंतु जो आक्षेप आपण एखाद्या व्यक्तीवर नोंदवतोय,
जो गंभीर गुन्ह्याचा आरोप आपण एखाद्या व्यक्तीवर करतोय, तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी की त्याच्या खोलाशी आपण गेलं पाहिजे, त्याच्या तळाशी गेलं पाहिजे, दोन्ही बाजू तपासून बघितल्या पाहिजे. जेव्हा माझ्यासारखा वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारा, ज्या वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे, अशा वारकरी संप्रदायाचं गेले 10-12 वर्ष झालं मी प्रतिनिधित्व करतोय, काम करतोय, असा व्यक्ती चुकीची काही घटना करतो किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक वगैरे केली, जेलमध्ये पाठवल्याच्या चुकीच्या बातम्या ज्या प्रसारित केल्या गेल्या, अशा बाबतीत आपल्या सगळ्यांची भूमिका ही पारदर्शी असली पाहिजे की दुसरी ही बाजू नाण्याची आपण तपासणं गरजेचं असतं आणि त्याच्या खोलाशी गेलं पाहिजे. आज समाजामध्ये प्रस्थापित व्यवस्था गळचेपी करत असताना, मुस्कटदारी करत असताना, त्रास देत असताना आम्ही सर्रास पाहतोय. पण एक गोष्ट जी आज आपण सगळ्यांसमोर मांडण्यासाठी इथं जमलोय, त्या गोष्टीला मी आता हात घालतोय. गेल्या अनेक वर्षांपूर्वी माझ्या वडिलोपार्जित जमिनीचा एका व्यक्तीशी व्यवहार झाला. त्या व्यक्तीचं नाव आहे सचिन प्रकाश भन्साळी. त्याच्या वडिलांचं नाव आहे प्रकाश भन्साळी. आणि त्या व्यक्तीशी जो व्यवहार झाला जमिनीचा, तो होता 220 फुटांचा. आता 220 फुटांचा कायदेशीर व्यवहार झाल्यानंतर या सचिन प्रकाश भन्साळी नावाच्या बिल्डरनं 220 फुटांच्या ऐवजी 230 फुटांचा बेकायदेशीर ताबा आम्हाला धमकावून घेतला. आय रिपीट, 220 ऐवजी 230 फुटांचा ताबा या भन्साळी कुटुंबियांनी आम्हाला धमकावून घेतला. प्रसंगी त्यावेळेस हे बांधकाम करत असताना त्यांनी पोलीस यंत्रणेची सुद्धा मदत घेतली, हे मी जबाबदारीनं सांगतोय. आता पोलीस व्यवस्थेमध्ये किंवा पोलीस बंदोबस्तात अशी बांधकामं दुसऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीत होऊ शकत नाही, इतकं प्राथमिक ज्ञान कायद्याचं मला सुद्धा आहे. आणि तदनंतर मी पोलीस तक्रारी केल्या, ज्या मी करायला हव्यात. त्या पोलीस तक्रारी केल्यानंतर मला अपेक्षित होतं की माझ्या तक्रारीवर कारवाई व्हावी, जशी काल पटकन झाल्याचं दाखवलं जात आहे. पण कदाचित पोलीस यंत्रणा त्यावेळेस एवढी प्रामाणिक नसावी, अगदी काल झालेली दिसते. गेली अनेक वर्ष ज्या बेकायदेशीर कामाबद्दल, ज्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल आणि ज्या अतिक्रमणाबद्दल आणि ज्या मुस्कटदाबी आणि धमकी प्रकरणावर मी तक्रारी सातत्यानं पोलीस स्टेशनला देतोय, त्याच्यावर कसलीही कारवाई पोलिसांनी न करावी. आणि काल यांच्या एका सूचनेवर पोलिसांनी आम्हा वाडेकर कुटुंबियांना बेकायदेशीरपणे चुकीच्या पद्धतीने अक्षरशः डांबून ठेवणं, या प्रकारावर माझं प्रश्नचिन्ह आहे की पोलीस प्रशासन नेमकं काम करतंय कोणासाठी. मी युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर जेव्हा आज राज्य पातळीवर संत साहित्याचा अभ्यासक म्हणून प्रवास करतो, मी समाजाला शाश्वती देणं समजतो की आज समाज सगळा शांतताप्रिय एका दिशेनं प्रवास करतोय आणि शांततेच्या दिशेनं समाज प्रवास करत असल्याची, शांतता प्रस्थापित करत असल्याच्या दृष्टीनं लोकांना ग्वाही देत असताना मला प्रश्न पडतो की तर माझ्याच घराला ही प्रस्थापित व्यवस्था एखाद्या बिल्डरला सहकार्य करून माझ्याच कुटुंबाला सुरुंग लावत असेल, तर सामान्यांचं काय, हा प्रश्न आपल्या समोर आज उभा राहतो. गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या सुरू आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट आणखी फार महत्वाची मी तुमच्या समोर स्पष्ट करू इच्छितो, कृपया त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यावं. पोलीस बंदोबस्तात या प्रकाश भन्साळी आणि सचिन भन्साळी कुटुंबियांनी बेकायदेशीरपणे माझ्या वडिलोपार्जित जमिनीचा ताबा घेतला, ही एक गोष्ट. आता ही गोष्ट झाल्यानंतर आम्ही प्रशासनाकडे दाद मागितली पाहिजे, ही दुसरी गोष्ट. प्रशासनाकडे दाद मागायला गेल्यानंतर माझा शेजारी बसलेला भाऊ जो अमोल वाडेकर, तो एका पायानं अपंग आहे. त्यांनी त्याचं संपूर्ण उच्च शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या भविष्याकडे लक्ष न देता संबंधित घरी घडलेला सगळा बेकायदेशीर प्रकार आणि सगळी जी जमीन लुबाडण्याची घटना ही लोकांसमोर यावी याच्यासाठी अनेक वर्ष अपंग असून सुद्धा शासकीय कार्यालयांचे दरवाजे ठोठावले, तासनतास त्यांच्या दारात ठिय्या मांडला, प्रशासनाकडे तक्रार दिली. तदनंतर पीएमआरडीए प्रशासनानं जो विकास परवानगी सँक्शन प्लॅन त्यांना दिला होता संबंधित बिल्डरला, त्याच्याविषयी आम्ही तक्रार केल्यानंतर तत्कालीन पीएमआरडीए प्रशासनानं आम्हाला सांगितलं की आम्ही विकास परवानगी देत असताना ही सरकारी मोजण्यांच्या आधारे देत असतो. मान्य केलं.
त्याच्यानंतर आम्ही सरकारी मोजण्यांसाठी उत्तर मागितलं भूमी अभिलेख विभागाकडे, आणि भूमी अभिलेख विभागाकडे उत्तर मागितल्यानंतर भूमी अभिलेख विभागानं मेरिटवर ते प्रकरण चालवून संबंधित ज्या मोजण्या होत्या त्या चुकीच्या ठरवल्या आणि अगदी रद्द सुद्धा केल्या. मी जबाबदारीनं आणि पुराव्यासहित सांगतोय की त्या चुकीच्या ज्या मोजण्या आहेत त्या चुकीच्या ठरवल्या भूमी अभिलेखनं आणि रद्दही केल्या. रद्द झालेल्या मोजण्यांचा जो निकाल आहे तो पीएमआरडीए प्रशासनाकडे आला. पीएमआरडीए प्रशासनाकडे आल्यानंतर संबंधित बेकायदेशीर जे बांधकाम दमदाटी करून माझ्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये केलं होतं, वडिलोपार्जित माझ्या घराच्या समोर जे पत्रे दारात ठोकले होते, तुम्हाला सर्वांना कल्पना करून देतो की माझ्या घरात आज सूर्यप्रकाशही येत नाही अशा पद्धतीचा अनधिकृत बांधकाम माझ्या राहत्या घराच्या दारात या लोकांनी केलंय. आणि हे सगळं काम करत असताना या बिल्डरला, जो प्रकाश भन्साळी आणि सचिन भन्साळी आहे, त्या बिल्डरला पोलीस व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आणि त्या संबंधानं महाराष्ट्र शासन सुद्धा कशासाठी नेमकं सहकार्य करतंय आणि ही व्यवस्था नेमकी काम कोणासाठी करते हा माझा जटिल सवाल आहे. आज मी जितक्या आग्रहानं आणि जितक्या धाडसानं ही सगळी भाषा तुमच्या समोर बोलतोय, ही सगळी सत्याची भाषा बोलल्यानंतर माझ्याही जीवाला धोका निर्माण होतोय हे सुद्धा मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. मला अनेक धमक्या आलेल्या आहेत. एक संत साहित्याचा अभ्यासक आणि कीर्तनकार असल्यामुळे मला ऐकणारा जो वर्ग आहे, तर याच्यामुळे आपण केलेली चुकीची कामं लवकर बाहेर येतील आणि म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येणं, कुटुंबाला मानसिक त्रास देणं आणि आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर सुद्धा अनेक प्रसंग माझ्या कुटुंबावर उडवणार आहेत. याची जबाबदारी घेणार कोण? आणि मी माझा विषय आता पूर्ण करतो की भूमी अभिलेखची मोजण्यांची रद्द झालेली जी निकालाची प्रत आहे ती पीएमआरडीए प्रशासनाकडे आली आणि पीएमआरडीए प्रशासनानं संबंधित बेकायदेशीर जे बांधकाम माझ्या वडिलोपार्जित जागेत झालं ते निष्कासित करण्याच्या सूचना आणि ऑर्डर सुद्धा काढली. पीएमआरडीए प्रशासनानं चुकीचं आणि बेकायदेशीर झालेलं जे बांधकाम आहे ते निष्कासित करण्याची सूचना आणि ऑर्डर सुद्धा काढली आणि या गोष्टीला आज जवळपास 1.5 वर्ष पूर्ण होत आहे. आणि एक वर्ष होऊन सुद्धा पीएमआरडीए प्रशासनाच्या त्या निष्कासित करण्याच्या, अवैध बांधकाम पाडण्याच्या ऑर्डरवर अंमल का होत नाही हा प्रश्न मला प्रशासकीय व्यवस्थेला विचारायचा आहे. आज चुकीच्या मोजण्या ज्या झाल्या होत्या त्याही भूमी अभिलेख विभागानं रद्द केलेल्या आहेत. पीएमआरडीए प्रशासनाला ज्या काही पुराव्यांची गरज आहे तेही पुरावे त्यांच्या समोर आहेत. तत्कालीन पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल या प्रचंड भ्रष्ट अधिकाऱ्यानं माझ्यासारख्या अनेक परिवारांना त्रास दिलेला आहे. मी जाणीवपूर्वक नाव घेतोय. आणि जेव्हा मी या प्रकरणाला वाचा फोडतोय तेव्हा महाराष्ट्रभरातून इतके फोन आणि इतके मेसेज, इतके सामान्य लोकांचे निरोप माझ्यापर्यंत आले की तुम्ही पुढे व्हा, या सगळ्या गोष्टी ज्या आमच्याही बाबतीत घडल्या त्या आम्ही घेऊन तुमच्या पाठीशी उभं राहतोय. तत्कालीन प्रशासकीय यंत्रणेत सक्रिय असणाऱ्या त्या पीएमआरडीएचे जे आयुक्त होते राहुल महिवाल यांनी जे संबंधित अवैध बांधकाम जे बिल्डरने दबाव तंत्र वापरून माझ्या वडिलोपार्जित जागेत केलं होतं ते निष्कासित करण्याची ऑर्डर काढली. आणि तदनंतर संबंधित बिल्डर जो सचिन भन्साळी नावाचा आहे तो समोर येऊन त्या आयुक्तांना एक